याच्यानंतर माफ करा, पोलिसांकडून काय अधिक माहिती मिळाली आहे? नक्कीच याविषयी आम्ही जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जो तपास आहे तो गोपनीय असल्याचं त्यांनी सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी जी माहिती आहे ती माहिती अद्यापपर्यंत तरी दिलेली नाही. नक्कीच विनोद, आमच्यासोबत असंच तुम्ही थांबा. आत्ताची घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अधिक माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे. मात्र हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये घुले आणि वाल्मिक कराड एकत्र असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे जो आता समोर आलाय. कराड, चाटे आणि घुलेंचा हा एकत्रित सीसीटीव्ही फुटेज आहे. तर अगदी दररोजच या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत, नवनवीन दृश्य समोर येत आहेत आणि त्यापैकीच हा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे. आणि या सीसीटीव्ही फुटेजची मदत आता पोलिसांना होणार आहे पुढील तपासासाठी. अतिशय महत्त्वाची अशी ही भूमिका सीसीटीव्ही फुटेज आता बजावणार असल्याचं देखील समोर येत आहे. खंडणी प्रकरणातील आरोपींचा हा व्हिडिओ आहे, खंडणी प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कराड, चाटे आणि घुले हे एकत्र असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर येत आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडे. विनोद, आपण पाहतोय हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे, याविषयी काय अधिक माहिती मिळू शकली आहे? तर विनोद यांच्याशी आपला संपर्क तुर्तास होऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, खंडणी प्रकरणामध्ये आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कराड हा आता अटकेत आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. अधिक तपास पोलीस करतायत आणि या तपासाचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून हा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कराड, चाटे आणि घुले एकत्रित असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे खंडणी ज्या दिवशी मागण्यात आली होती अगदी त्याच दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं देखील बोललं जात आहे. खंडणी प्रकरणातील हा मोठा सीसीटीव्ही फुटेज हा मोठा पुरावा असणार आहे. तर खंडणी प्रकरणातील तीनही आरोपींचा हा व्हिडिओ आहे, हा सीसीटीव्ही फुटेज आहे जो आता समोर आलेला आहे. आणि या फुटेजच्या माध्यमातून आता तपासात काय काय गोष्टी समोर येतात. तर खंडणी प्रकरणासंदर्भात घुले, चाटे आणि कराड यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, काय मीटिंग झाली होती. चाटे याच्या ऑफिसच्या बाहेरचा हा व्हिडिओ आहे आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर नेमकं काय काय घडलं होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता पोलीस अधिक तपास करणार आहेत.